तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चिकन लपेटा आणि हा चिकन लपेटा एकदम हॉटेलसारख्या पद्धतीने बनवणार आहोत. खरं तर हॉटेलपेक्षा पण जास्त टेस्टी आणि एकदम मस्त मसालेदार. तर व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, लास्टपर्यंत राहायचं आहे. कारण व्हिडिओ जर अर्ध्यातनं सोडून गेले तर पूर्ण रेसिपी तुम्हाला समजणारच नाही. म्हणून व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. तर चला बघूया आज आपण चिकन लपेटा रेसिपी. तर मित्रांनो, सर्वात पहिलं आपण इकडे चिकन एकदम बारीक बारीक पीसमध्ये कटिंग केलेलं आहे. हे बघा, एकदम लहान लहान पीस, कारण चिकन लपेटासाठी एकदम लहान लहान चिकनचे पीस केलेले चांगले असतात. तर आपण इकडे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि छान धुवून पण आपण घेतलेलं आहे. तर सगळ्यात पहिलं आता आपल्याला वाटण बनवायचं आहे. तर आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिला टोमॅटो टाकूया. म्हणजे आपल्याला सर्व बारीक बारीक कटिंग करून घ्यायचं आहे. मी छान चिरून घेतलेलं आहे सर्व बारीक. इकडे एक टोमॅटो घेतलेला आहे पूर्ण. त्यानंतर आल्याचे आपण लहान लहान पीस करून घेतलेले आहेत. मिरच्या लहान लहान कटिंग करून घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला आता लसूण टाकायचं आहे. मी लसूणचे पूर्ण म्हणजे कांदा जो असतो लसणाचा तो घेतलेला आहे. त्यानंतर इकडे धण्या घेतलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात मेन म्हणजे कोथिंबीर, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू शकतात पेस्ट बनवण्यासाठी किंवा जाड पेस्टही बनवू शकतात. आपण पाणी नाही घेत आहोत, आपण डायरेक्ट पेस्ट करतो आहे. आणि ही पेस्ट आपली इकडे रेडी झालेली आहे. तर चला आपण आता रेसिपीला स्टार्ट करूया. तर आपण इकडे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक अंदाजाने तेल टाकणार आहोत. 2 वाटी 3 वाटी असं मी काय बोलत नाही, एक अंदाजाला आपल्याला माहीत आहे आपल्याला चिकन बनवण्यासाठी किती ऑइल लागते त्यानुसार मी घेतो आहे. काही जास्त घेतात, काही कमी घेतात. आता आपल्याकडे कमी ऑइलमध्ये बनवलेलं जास्त आवडते घरी, त्याच्यामुळे मी ऑइल थोडं कमी घेतलेलं आहे. तर अर्धा किलो चिकनच्या हिशोबाने तुम्ही ऑइल घेऊ शकतात. आणि आपण आता इकडे फोडणीला राई जिरं टाकतो आहे आणि छानपैकी कढईसुद्धा तापलेली आहे बघा, आपल्याला कळते लगेच. याला थोडंसं परतून घेऊया आणि याच्यावर कांदा टाकूया. तर आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा आहे. आपण एक कढीपत्त्याची इकडे छान एक डाळी घेतलेली आहे, ती कढीपत्ता पण टाकलेला आहे. तर आपण इकडे 1 वाटी कांदा टाकूया. आता मी 2 लहान कांदे घेतलेले, ते आपण चिरून घेतलेले आहेत आणि याला आता चांगलं परतून घ्या. कांदा जोपर्यंत पूर्ण लाल होत नाही तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. कारण जर कांदा असाच राहिला तर थोडी भाजी गोडीच होते आणि आपल्याला स्वीट्स नाही बनवायची, म्हणजे आपल्याला स्पायसी भाजी बनवायची आहे. त्यासाठी आपल्याला चांगला कांदा करपवून घ्यायचा आहे. तुम्ही बिर्याणीसाठी जसा कांदा करपवतात सेम कांदा तसाच करपवा याच्यासाठी सुद्धा. तर आता कांद्याला कलर येईपर्यंत आपल्याला चांगलं परतायचं आहे. आपल्याला कमीत कमी 4 ते 5 मिनटं चांगला कांदा एकदम परतण्यापर्यंत आपण थांबूया तिकडे. तर आता थोडा थोडा कलर यायला स्टार्ट झालेला आहे कांद्याला. अजून थोडा वेळ आपण कांदा, तर बघू शकता तुम्ही आता कांदा एकदम पूर्ण झालेला. आणि ही आपली पेस्ट आहे, ती पेस्ट आपण आता कांद्यावर टाकणार आहोत. आणि जी पेस्ट थोडीफार लागलेली आहे त्या मिक्सरच्या भांड्याला, त्याच्यामध्ये आपण नंतर थोडंसं पाणी घेऊन त्याची ग्रेव्ही बनवून आपण टाकणार आहोत. त्याच्या पहिलं आपल्याला चांगलं आता परतायचं आहे. पूर्ण जी पेस्ट आपण बनवलं आहे ती छान कांदा आणि पूर्ण जी पेस्ट आहे ती एकमेकांमध्ये मिक्स झाली पाहिजे. जेवढं जास्त परतता येईल तेवढं परतून घ्या. तर आपण आपले घरचे मसाले मिक्स करूया. सगळ्यात पहिला आपण लाल मसाला घेतलेला आहे, हळद घेतो थोडीशी, त्यानंतर आपण मीठ घेऊया चवीनुसार. तुम्ही मीठ नंतर वाटलं तर टाकू शकतात, थोडंसंच घ्या पहिला. त्यानंतर आपण इकडे लाल मिर्च पावडर घेतलेली आहे, थोडा गरम मसाला घेणार आहोत आपण आणि याला आता छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
परत नीट चांगलं परतून घ्या, म्हणजे पेस्ट आणि मसाले मिक्स होतील. आणि याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही ॲड करायची आहे, पण त्याच्या पहिला मसाल्याला एकदा चांगलं थोडंसं शिजवून घ्या. त्याच्याने काय होईल, मसाले चांगले स्मेल त्यांचा सोडतात. जेवढं तुम्ही त्याला गरम करतील ना तेवढं छान स्मेल सोडतात. आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाका. तर हे बघा पूर्ण कलर आलेला आहे पेस्टला, मसाले चांगले इकडे हे झालेले आहेत. तर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकूया. तर हे बघा याच्यामध्येच मी पाणी बनवून घेतलेलं आहे. याच्यामुळे काय होईल, तो जो उरलेली पेस्ट आहे ती पण त्याच्यामध्ये चांगली ॲड होऊन जाईल. आणि आता छानपैकी इकडे आपली ग्रेव्ही आलेली आहे. आता आपल्याला पाण्याला चांगलं परतून घ्या की ते पाण्यामध्ये पूर्ण मिक्स होऊन जाईल छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता तिकडे कसं एकदम जाड पेस्ट झालेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चिकन टाकायचं आहे, पण त्याच्या पहिले एक आपल्याला छोटासा उकळ द्यायचा आहे. त्याच्याने काय होईल, चांगलं गरम थोडे मसाले मिक्स होतील छानपैकी पाण्यामध्ये. थोडं पाण्याला उकळू द्या आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात चिकन ॲड करायचं आहे. तर इकडे आपण चिकनचा जो बादशाह मसाला आहे तो ॲड करणार आहोत, कारण बादशाह मसाल्याची टेस्ट आहे ना खूप छान असते. तुम्ही दुसरेही मसाले ॲड करू शकतात, बट आपल्याला म्हणजे घरी आम्हाला जास्त करून बादशाहचा मसालाच आवडतो, म्हणून आम्ही आता तो याच्यामध्ये ॲड करतो आहे. अर्धा पॅकेट ॲड करायचं आहे, जास्त नाही. आता याला चांगलं मिक्स करून घ्या. तुम्ही बघू शकतात ग्रेव्हीला सुद्धा छान कलर आलेला आहे. तर आपण याच्यामध्ये आता चिकन आपण जे चांगलं धुवून कटिंग करून घेतलेलं आहे ते आपण याच्यात ॲड करूया. आणि चिकनसुद्धा तुम्हाला जेवढं जास्त होईल तेवढं जास्त परतून घ्या, कारण त्याच्याने काय होईल, जे मसाले आहेत, आपली जी ग्रेव्ही आहे ती त्याच्यामध्ये छान पूर्णपणे मिक्स होऊन जाईल. आणि बघा तुम्ही ग्रेव्हीला जो कलर आलेला आहे तो कलरच बघा किती छान कलर आलेला आहे. तर छानपैकी परतून घ्या 2-3 मिनटं. थोडासा गॅस मिक्स जो केला इकडे. तर आपण इकडे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण याच्यावर आता जे झाकण आहे आपण ते ठेवणार आहोत, कारण याला जास्त नाही पण कमीत कमी 7-8 मिनटं तरी तुम्ही चांगलं वाफेवर शिजू द्या. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकतात आपली इकडे चिकन लपेटाची जी रेसिपी आहे ती पूर्ण रेडी झालेली आहे. आपलं चिकनसुद्धा पूर्ण शिजलेलं आहे आणि हे बघा छान ग्रेव्हीचा कलरसुद्धा आलेला आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे. याच्यावर आपण थोडीशी आता कोथिंबीर टाकणार आहोत, जी की लोकं डेकोरेशनसाठीही टाकतात आणि टेस्टसाठीही टाकतात. पण आपण ऑलरेडी कोथिंबीर याच्यात टाकलेली आहे, पण एक डेकोरेशनसाठी म्हणून छान आपण वरतून एक अशी थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि याच्यावर आपण झाकण ठेवून याला आता फक्त 2 ते 3 मिनटं गॅस घालवून चांगलं घट्ट करणार आहोत. आणि हे बघा ही आहे आपली फायनली चिकन लपेटाची रेसिपी. तर आता वाट कसली बघतायत, पटापट जा आणि जशी रेसिपी दाखवली आहे तशीच पटापट बनवा आणि एकदा खाऊन बघा. रोज बनवतील आणि रोज खातील. चला मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत. आजसाठी एवढंच.